अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा 22 तारखेला होणार आहे. अगदी काही दिवसांवरच प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. अनेक रामभक्त जे आपापली कला आहे ती कला प्रभू रामचंद्राच्या चरणी कशी तिथपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करतायत. काही ठिकाणी अनेक वस्तू जे आहे ते अयोध्येसाठी रवाना झालेले. अमरावतीमध्ये एक रामभक्त महिला आहे जिने तब्बल 1.5 लाख शब्द श्रीराम लिहून एक राम दरबारचं जे चित्र आहे ते साकारलेलं आहे. अतिशय मनमोहक आणि अप्रतिम दृश्य आहे. कोणाला असं वाटणारे नाही की हे राम लिहून हे राम दरबार या चित्रातून साकारलेलं आहे. आणि ज्यांनी हे चित्र बनवलं ते आपल्यासोबत आहे कल्याणी मंत्री. आपण त्यांच्याशी बोलूया. कशी कल्पना सुचली आणि काय सांगाल, इतकं अप्रतिम ते दिसते राम दरबार? सगळेजण आज आपण बघतच आहोत की जय श्रीराम. सगळ्यात आधी तर आज आपण बघतच आहोत की सगळ्या ठिकाणी राम नावाचं आणि अयोध्याचं खूप गुणगान चालू आहे. तर माझ्या मनात पण कल्पना आली की का नाही आपण पण अयोध्यामध्ये आपल्याकडून काहीतरी रामासाठी भेट द्यावी. तर कोणी दागिने, हिरे, मोती असं सगळं काही दिलं. पण म्हटलं मी एक कलाकार आहे तर का नाही मी माझ्या कलातूनच रामासाठी एक छान माझ्या हातून एक तस्वीर बनवून द्यावी. तर करता करता असं वाटलं की रामाच्याच नावाने, कारण रामाचं नावच हा सगळ्यात मोठा आहे, तर रामाचं नावचं उपयोग करूनच आपण एक तस्वीर का नाही बनवावी. तर मनात आलं की एक राम दरबारच बनवावं ज्याच्यात मी लक्ष्मण, राम, जानकीजी आणि हनुमानजीचा समावेश करून ही एक राम दरबार असं बनवलेलं आहे. हे राम दरबार बनवण्यासाठी मला 60 तास असे लागलेले आहेत. कधी हे एक माझ्यासाठी एक नवीनच उपक्रम होता, पण करता करता मला खूप आनंदही झाला. आपोआपच रामाचं नाव पण माझ्या मुखातून येत राहिला. घरच्यांचाही मला फार सपोर्ट होता की तू कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत. असं होतं की हे मी कल्पना तर करत आहे, पण ते ॲक्च्युअल उपक्रमात कसं पार पडेल हे माझ्यासाठी पण खूप नवीन होतं. हे बनवलं तरी आता हे अयोध्या कसं पोहोचवणार? काय आहे तुमच्या मनातली इच्छा? तर होती की हे आपण जे बनवलेलं आहे ते अयोध्यापर्यंत पोचायचं, पण एक मोठा प्रश्न हे पोचणार कसं. मग मनात आलं की रश्मी आंटी नावंदर हे आमच्या सोबत आहे, ज्यांनी हे पोचण्यासाठी खूप ताडतोड केली की तू टेन्शन घेऊ नकोस, तू जे इतकं छान बनवलेलं आहे ते आपण अयोध्यापर्यंत कसं तरी पोचवणारच. तर त्यांचा आम्हाला खूप थँक्यू आहे त्यांना की त्यांनी आम्हाला इतकं सपोर्ट केलं आणि त्यांच्या माध्यमातून माझी ही आज तस्वीर ही अयोध्यापर्यंत, जगद्गुरूपर्यंत पोचणार पण आहे. काय संकल्प आहे तुमचा पुढचा? अयोध्यापर्यंत तर हे राम दरबार पोचूनच जाईल चित्र, अजून काय या व्यतिरिक्त तुम्ही करता? माझा अमरावतीमध्ये एक स्टुडिओ पण आहे, भक्तिधामच्या मागे AK डिझायनिंग स्टुडिओ. तिथे मी नवीन पेंटिंगमध्ये उपक्रम करत राहते. मी अलग मीडियममध्ये काम करते, म्हणजे मी ॲग्रॅलिक सगळे काही मीडियम्समध्ये पेंटिंग्स बनवते आणि कस्टमाइज आर्ट पण करते. जय श्री राम. अभी आपने कल्याणी मंत्री से जो इतनी सुंदर राम दरबार की पेंटिंग्स देखी, इनकी इच्छा थी कि यह पेंटिंग मैंने इतने मेहनत से बनाई, क्योंकि हर कलाकार को लगता है कि मैंने कुछ किया है तो कुछ अद्भुत किया है. तो हमने सोचा कि इसकी जो इच्छा है कि भाई यह पेंटिंग अयोध्या जाए, राम जी के चरणों में कैसे समर्पित करूं. तो हम लोगों ने विश्व हिंदू परिषद संघ और आज सकल हिंदू समाज की ओर से जो जगत गुरु जा रहे हैं अपने माउली सरकार कौंडन्यपुर के, उनके हाथों से यह तस्वीर कल्याणी को वहाँ बुलाकर उनके हाथ से हम उनके साथ एक कुमकुम कलश जो अमरावती से जा रहा है, और राम नाम सबसे बड़ा जो जगत में कहा गया है, तो यह तस्वीर आज 1.5 लाख नाम लिखना और एक बहुत बड़ा टास्क है. और उसने
छोटी सी आँख में भी, नख में भी उसने राम लिखा है। यह एक अद्भुत चीज़ मुझे लगी। और इस क्रिएटिविटी में भी राम नाम कितना अच्छे से हम लिख सकते हैं, राम का नाम कितना बड़ा है, कोई भी आकार दो कहीं पर भी लिख सकते हैं। ऐसा इनोवेटिव काम कल्याणी ने किया। मैं कल्याणी को और उसके परिवार को बधाई देती हूँ। और यह तस्वीर राम नाम के चरणों में जाए, इससे बड़ा हमारे अमरावती का कोई सौभाग्य नहीं। ह्या होत्या कल्याणी मंत्री, ज्यांनी एक अनोखं राम राम 1.5 लाख असं लिहून एक राम दरबाराचं चित्र साकारलेलं आहे, जे आज अयोध्येला अमरावतीवरून हे थेट अयोध्येपर्यंत जाणार आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।